राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू सुरू केली होती. मात्र ही पीक विमा योजना शेतकऱ्यांना लाभाची ठरली नाही. त्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांनी या पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते जे आहेत शैलेश अग्रवालजी. सर, कशा पद्धतीने ही पीक विमा राबविली गेली आणि काय चुकीचं धोरण होतं, की त्यामुळे आज शेतकरी या योजनेकडून दूर गेला आहे? नाही, पीक विमा जोपर्यंत विमा कंपन्यांच्या लाभाची होती तोपर्यंत शासनाने भरभरून त्या पीक विम्याला मदत केली आणि पीक विम्याला प्रमोट केलं. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं राज्यातला आणि देशातला शेतकरी पीक विम्यात होणाऱ्या गडबडी आणि धांदल्या याबद्दल ओरडायला लागला, रस्त्यावर आला, आपला अधिकार मागायला लागला, हक्क मागायला लागला, तेव्हा मात्र या पीक पीक विम्याकडे खऱ्या अर्थाने आपण म्हणता की शेतकऱ्यांनी पाठ फिरवली, शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली नाही, तर खऱ्या अर्थाने शासनाने पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. 1 रुपयात पीक विमा जरी शेतकऱ्याला मिळत होता तरी त्याचं प्रीमियम जे आहे ते त्या विमा कंपनीला पूर्ण मिळत होतं. आज मात्र आणि विमा कंपन्या त्याचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या. नुकसान भरपाई खऱ्या अर्थाने देत नव्हत्या. फक्त स्वतःचं प्रॉफिट, स्वतःचा नफा त्यात पाहत होत्या. म्हणून पीक विमा हा शेतकऱ्यांच्या लाभाचा नाही. या अनुषंगानं शेतकरी बोंबलत होता, ओरडत होता. आणि जेव्हा दिसलं की आता पीक विम्याला घेऊन शेतकरी जागृत झालाय, त्यावेळेस शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची ओरड कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची सहभागिता त्यात कमी करण्याच्या उद्देशानं पर्पजली या शासनानं 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली. आणि त्या ठिकाणी पीक विम्याचं भरपाई जास्त द्यायची गरज विमा कंपन्यांना पडू नये म्हणून ते जे 4 ट्रिगर होते, त्या 4 ट्रिगर पैकी 3 ट्रिगर जे आहे ते 3 ट्रिगर, एक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई, हे 3 ट्रिगर रद्द करण्यात आले. आणि आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळण्याचं एकच ट्रिगर त्यांनी अस्तित्वात ठेवलाय आणि 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं पीक विम्याचा लाभ मिळत नाही आणि पीक विम्याचे ट्रिगर सुद्धा बदलवले आहे. आणि पीक विमा आता पूर्ण जो प्रीमियम आहे तो शेतकऱ्यांना अदा करायचा आहे. आणि त्यातल्या त्यात 31 जुलै ही लास्ट डेट होती. आणि तोपर्यंत ज्यांचं फार्मर आयडी रजिस्ट्रेशन आहे तेच शेतकरी फक्त विमा काढू शकतात, अशा प्रकारची अटही होती. या सर्व जाचाकटींमुळे आणि विमा कंपन्यांचा नफा वाढवण्याचे बनवलेले निकष आणि अशा प्रकारच्या धोरणांमुळे खऱ्या अर्थाने शेतकरी हा पीक विम्याला मुकलाय. आधीही पीक विमा हा कंपन्यांच्या नफ्याचा होता, शेतकऱ्यांच्या नफ्याचा नव्हता. मात्र आता तर त्यांनी शेतकऱ्यांनी स्वतःचा अधिकार, हक्क आणि पीक विमा मागू नये अशी व्यवस्था शासनाने तरतूद म्हणून केली आहे. काय निवडणुका तोंडावर समोर ठेवून ही घोषणा केली होती त्यावेळेस? निश्चितच पंतप्रधान फसल बीमा योजना हे एक मृगजाळ होतं. लोकांना दाखवण्यासाठी होतं. निवडणुकीत तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि आर्थिक फायदा आम्हाला होईल असं म्हणून जे यांचे अर्बन बिझनेस फ्रेंड्स आहेत, अर्बन बिझनेस पार्टनर्स आहे या सरकारचे, त्यांनी सुचवलेली ही पीक विमा योजना होती. म्हणून ती कंपन्यांच्या आणि बिझनेस हाऊसेसच्या फायद्याची होती. ती जर शेतकऱ्यांना विचारून बनवली असती आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची राहिली असती तर निश्चितच त्यातून शेतकरी लाभान्वित झाला असता. मात्र योजना आणायची शेतकऱ्याच्या नावावर, नाव गरीब शेतकऱ्याचं, चंगळ मात्र उद्योजकांची, अशी ही पीक विमा योजना होती. पीक विमा ज्यांनी काढला त्यांनाच त्याची भरपाई कधी मिळाली नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही त्यांच्या प्रती या शासनाची कोणती जबाबदेही नाही का, याचं उत्तर मला कृषी मंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहे. आणि सरसकट ज्या ज्या शेतकऱ्यांचा प्राकृतिक आपत्तीमुळे हो, पेरणीच्या वेळेस हो, पेरणी पूर्व हो, की काढणीच्या वेळेस हो, की विक्रीपर्यंत जे काही नुकसान शेतकऱ्यांचं होईल त्याची सरसकट बाजारभावाने नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही शासनाने घ्यावी. हे कोणती तारीख, कट ऑफ डेट, फार्मर आयडी रजिस्ट्रेशन, 1 रुपयात पीक विमा, पूर्ण प्रीमियम भरून पीक विमा, 4 ट्रिगर, 1 ट्रिगर, अशा कोणत्या जाचकटी त्याच्यात लावता कामा नये. जर खरोखर तुम्हाला याच्यात पीक विमा ह्या पद्धतीत जर तुम्हाला कंपन्यांचं नव्हे शेतकऱ्यांचं हित जोपासायचं आहे आणि तुम्ही जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं सरकार स्वतःला म्हणून घेता तर तुम्ही शेतकऱ्यांचं हित लक्षात घेता. पेरणी ते विक्रीपर्यंत शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणास्तव झालेल्या नुकसानाची 100% भावाची भरपाई ही शासनाने द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे मुबलक अशी यंत्रणा आहे. तुम्ही त्याच्यासाठी उपग्रह प्रक्षेपण प्रणालीचा वापर करू शकता. खऱ्या अर्थाने कोणी कोणत्या शेतात काय पेरलं, ते निघालं, नुकसान कशामुळे झालं याचा रेकॉर्ड कलेक्ट करू शकता. महसूल विभाग आहे, कृषी विभाग आहे, यांच्या माध्यमातून शासनाने स्वतः पीक नुकसानाच्या परिस्थितीत भरपाई देणारी यंत्रणा उभी करणं आता गरजेचं आहे. नक्कीच उद्योजकांना जगविण्यासाठी हा जो सरकारने खटाटोप चालू केला आहे, तो मात्र शेतकऱ्यांसाठी कुठेतरी धोकादायक ठरणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वर्धा.